जीवा आणि नंदिनीचा डिवोर्स होणार का? नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की जीवा आणि नंदिनी समोर त्यांचे वकील असतात. तेवढ्यात जीवा त्यांना म्हणतो की तुम्ही इथे. तेवढ्यात वकील म्हणतात की तुम्हीच तर मला आमंत्रण दिलं ना. हे ऐकून जीवा म्हणतो की मी. तेवढ्यात वकील म्हणतात की वकील त्यांचा फोन काढून दाखवतात की जीवाने आमंत्रणाचा मेसेज पाठवलेला असतोय. ते वकील म्हणतात की यांची माती खायची सवय अजून गेलेली नाहीये वाटतं. तेवढ्यात नंदिनी म्हणते की हा. हे ऐकून नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे बघतच असतात. तेवढ्यात जीवा म्हणतो की ते फॉरवर्ड टू ऑल केलं असेल मी. हे ऐकून वकील म्हणतात की ठीक आहे, होतं असं, हरकत नाही. अहो पण यांनी चुकून मला मेसेज पाठवला, मग मी थांबू का जाऊ? हे ऐकून नंदिनी म्हणते की असं कसं, प्लीज गणपती बाप्पाचे दर्शन घ्या ना. त्यानंतर न ते वकील गणपती बाप्पाचे दर्शन घेतात आणि नंदिनी आणि जीवाला ते वकील म्हणतात की डिव्होर्स फाईल केल्यानंतर न प्रेम एवढं जर दाटून येणार असेल ना तर लोकांनी लग्नानंतर न लगेच डिव्होर्स फाईल करायला हवं असा टोमणा त्या दोघांना मारतात. हे ऐकून जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघतच असतात. तेवढ्यात ते वकील म्हणतात की मी तुम्हाला आठवण करून देतो की तुम्ही विसरलात वाटतं, आज डिव्होर्स फाईल करून तुम्हाला 1 महिना झालाय. हे ऐकून जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघतच असतात. तेवढ्यात आपल्याला पाहायला मिळतंय की काव्या आणि पार्थची वकील सुद्धा त्यांच्या जवळ असते. तेवढ्यात काव्या म्हणते काय 1 महिना झाला डिव्होर्स फाईल करून? तेवढ्यात त्यांची वकील म्हणते तुमच्या लक्षात नाहीये वाटतं, तुमचं नातं आणखीन खुललंय. हे ऐकून पार्थ आणि काव्या एकमेकांकडे बघतच असतात. तेवढ्यात त्यांची वकील म्हणते की खरंच खुललंय का? त्यानंतर काव्या मनामध्ये विचार करत असते की काय सांगू आता, जर मी हो बोलले तर देशमुखांना वाटेल की मी त्यांच्या प्रेमात पडलीये. आमच्यात नातं खुललंय पण फक्त मैत्रीचं, त्याच्या पलीकडे काही नाही. त्यानंतर न इकडे पार्थ सुद्धा मनामध्ये विचार करत असतो, वकिलांना काय सांगू, उगाच काव्यांना वाटेल की त्यांच्याविषयी माझ्याकडून सॉफ्ट कॉर्नर वाढलाय आणि त्यांना वाटेल की मी त्यांच्या प्रेमात पडलोय म्हणून. पार्थ आणि काव्या दोघे विचार करत असतात. तेवढ्यात त्यांचे वकील म्हणतात की अरे तुम्ही दोघे कुठं हरवलात, मला काय सांगायचंय याचा विचार तर करत नाहीये ना तुम्ही. तेवढ्यात काव्या म्हणते की नाही तसं काही नाही. तेवढ्यात त्यांची वकील म्हणते की तुम्ही किती जरी लपवलं ना तरी मला माहितीये तुमच्या दोघांच्या मनात काहीतरी चाललंय आणि ते तुमच्या दोघांसाठी खूप छान आहे, हो ना मिस्टर पार्थ? हे ऐकून पार्थ आणि काव्या वकिलांना समजवायचा प्रयत्न करतात. म्हणतात की तुम्ही आल्या प्रश्न विचारायला चालू केलं, त्या दोघं गणपती बाप्पाचं दर्शन घ्या ना. तेवढ्यात त्यांची वकील गणपती बाप्पाचं दर्शन घेत असते. तेवढ्यात आपल्याला पाहायला मिळतंय की जीवा त्याच्या वकिलांना सांगत असतो की डिव्होर्स फाईल केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी काय माती खाल्लीये. त्यानंतर त्याचे वकील म्हणतात की मग आता तू खाल्लेली माती सुधारणार का? तेवढ्यात आपल्याला पाहायला मिळते की पार्थ आणि काव्याचे वकील दर्शन घेत असतात. तेवढ्यात तिथे मालिनी येते आणि म्हणते कोण आहेत ह्या? त्यानंतर त्यांचे वकील म्हणतात की मी सांगू का यांना मी कोण आहे ते? हे ऐकून पार्थ आणि काव्या खूपच टेन्शन मध्ये आलेले असतात. तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की नंदिनी तिच्या वकिलांना सांगत असते की ज्या व्यक्तीने माझ्यावर एकदा सुद्धा अविश्वास दाखवला नाहीये ना तो आहे जीवा. त्यानंतर ते वकील म्हणतात की अजूनही तुम्हाला डिव्होर्स पाहिजे का? आता पुढे नेमकं काय होईल? तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.